आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत. 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर दोन्ही हप्त्याला आता मंजुरी या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण की आता राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर यामार्फत मिळालेली आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर पीक विमा योजनेचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासून वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कसलेच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात आता नमो शेतकरी योजनेचे हप्त्याचे पैसे आता एकत्रपणे जमा केले जाणार आहे व शेतकऱ्यांच्या खात्यात आता आनंदाची लाट आली. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे 10वा हप्ता एकत्रपणे जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. शेतकऱ्यांना आता यामार्फत चांगलाच मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतं. शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा आता झालेली आहे, त्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपयांचा निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आजच्या दिवसाची सुरुवात आता शेतकऱ्यांची चांगली झालेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर आता तुमच्या खात्यावरती पीक विमा योजनेचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आता एकत्रपणे जमा सुद्धा केले जाणार आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, यामुळे शेती कामासाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता आता अशी मिटली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर सर्व शेतकरी बांधवांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली. कारण की शेतकरी बांधवांच्या खात्यावरची नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजनेची रक्कम एकत्रपणे आता जमा केली जाणार आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, अधिवेशनातील निर्णयानुसार राज्य आणि केंद्र सरकारच्या ताळमेळातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम आता जमा केली जाणार आहे. ही मोठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी हप्त्याची वाट पाहत होते. बघा ती प्रतीक्षा आता संपली असून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती DBTद्वारे ही रक्कम जमा केली जात आहे. सरकारच्या या तत्परतेमुळे शेतकरी बांधवांच्या आता खात्यावरती चांगलीच मोठी रक्कम जमा केली जाणार आहे व शेतकरी बांधवांना जर बघायला गेलं तर मोठी आर्थिक दिलासा देणारी बातमी सुद्धा यामार्फत समोर आलेल्या आहे. शेतकऱ्यांच्या आता गरजा पूर्ण होण्यास मोठा हातभार या ठिकाणी लागत आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा कोणकोणते जिल्हे यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे ते सुद्धा आपण लगेच बघणार आहोत. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. अखेर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा मंजुरी आता मिळालीच पाहायला मिळत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये म्हणजे की एकत्रपणे 4,000 रुपये आता जमा केले जाणार आहे. 25,000 रुपये पीक विमा योजनेचे पैसे आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी आपली KYC पूर्ण असणे, बँक खाते व आधार कार्डशी KYC केलेली असणे, आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहे. बघा शेतकरी मित्रांनो, बँक खाते जर आधार कार्डशी लिंक नसेल, जोडलेले नसेल, त्यांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे येण्यास थोडा वेळ सुद्धा लागू शकतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर आता तुम्ही लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगलीच मोठे दिलासा देणारे बातमी सरकारच्या माध्यमातून समोर येईल. शेतकरी मित्रांनो, आता लवकरात लवकर जाऊन आपले आधार सेटिंग त्वरित पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून हप्त्याचे पैसे
कोणत्याही विलंबाशिवाय बँकेच्या खात्यावरती आता जमा होऊ लागतील. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघत चला, बँकेच्या व्यवहारातील पर्दाफाश राखण्यासाठी सरकारने काही कडक नियम व अटी लावलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न मर्यादा, कुटुंबातील सदस्याची पात्रता पडताळणी केली जात आहे. जे शेतकरी या निकषामध्ये अंतर्गत येतात त्यांना अशा गरजू लाभार्थी व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आजच्या मुहूर्तावर निधी जमा करण्यास वेग आला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर आपण सुद्धा अल्पभूधारक शेतकरी असाल तर तुमच्या सुद्धा खात्यावरती पैसे जमा करण्याचा आता सरकारने वेग आता धरला आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर सर्व शेतकरी बांधवाच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजनेचे पैसे जमा सुद्धा केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांना आता कसली काळजी किंवा चिंता करण्याची गरज आता राहिली नाही असं सुद्धा या ठिकाणी म्हणावं लागणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, तुमच्याच खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजनेचे पैसे सुद्धा आता या ठिकाणी जमा केले जाणार आहे. आधार शेडिंगच्या आधारे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजनेचे पैसे आता जमा केल्याचं पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, अखेर प्रतीक्षा संपली. निधी वितरणाच्या पहिल्या टप्प्यात कोल्हापूर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून वितरणाची प्रक्रिया आजपासून जोमाने सुरू केलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर कोणकोणत्या जिल्ह्यातून प्रथम आता वितरणाची यादी आलेली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हे बघत आहोत. यामध्ये बघा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हा यामध्ये पहिल्या टप्प्यात आता पैसे वाटपासून आजपासून जोमाने सुरू झालेले अनेक भागातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4,000 रुपयाचा व 25,000 रुपयाचा मेसेज सुद्धा येऊ लागलेला आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर पीक विम्याची सुद्धा आता रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा सुद्धा होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज या ठिकाणी आता भासणार नाही. शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे. बघा, अनेक भागातील शेतकरी बांधव आता प्रशासनाने हे काम युद्ध पातळीवर घेतलेले असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणावरती पैसे जमा होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण झालेलं आहे. त्यामुळे सरकारचे आभार सुद्धा आता शेतकरी बांधवांच्या माध्यमातून आता व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. बघा, तसेच रत्नागिरी, बघा शेतकरी मित्रांनो, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना आजपासून या निधीचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे. या जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील बँकांचा वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ पोहोचवला जात आहे. ज्यांनी आपली खाती सरकारी आणि सहकारी बँकेत उघडली आहे त्यांना रक्कम देण्यास प्राधान्य दिले जात आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर आता ज्यांची खाती या बँकेत असेल त्यांना आता मोठ्या प्रमाणावरती प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा त्याचप्रमाणे बघा ठाणे, पालघर या क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी आजची सकाळची आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. बघा, ही थेट रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होत असल्याने शेतकऱ्यांना आता मशागतीच्या खर्चासाठी आशा आणि चिंताच मिटली असं सुद्धा यामार्फत म्हणावं लागणार आहे. कारण की आता सर्वांची चिंता मिटली. पोस्ट ऑफिस किंवा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे खाते असतील शेतकऱ्यांना आता हप्त्याचा लाभ तातडीने मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, जर आपला मध्यवर्ती बँक किंवा पोस्ट ऑफिस या बँकेत खाते असेल तर तुम्हाला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती ही रक्कम आता जमा केली जात आहे. बघा शेतकरी मित्रांनो, इतकेच नव्हे तर नाशिक, अहमदनगर म्हणजेच की अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता ही प्रक्रिया सध्या वेगाने राबवली जात आहे. आजच्या मुहूर्तावर ही वितरण होत असल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक नियोजनाला एक मोठा आधार मिळालेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये चौकशी करण्यास सुरुवात केलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाल्यामुळे आता शेती कामासाठी मोठी मदत होणार असल्याचे चित्र आता या ठिकाणी दिसत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, अखेरच्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आणि जालना जिल्हा या जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सुद्धा पैशाचं वितरण
पूर्णपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण 12 जिल्ह्यात रक्कम आता वितरित केली जाणार असल्याची माहिती आता देण्यात येत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, टप्प्याटप्प्याने होणार असून कोणत्याही आपण विश्वास न ठेवता सरकारी अधिकृत माहितीवरच लक्ष केंद्रित करा. त्यामुळे कोणीही मध्यस्थी करून फसवणूक करू शकणार नाही याची सुद्धा शेतकऱ्यांनी काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर तुमच्या मोबाईलवर मेसेज आला नसेल तर घाबरू नका, थोडा संयम ठेवा. सर्व्हर तांत्रिक अडचणीमुळे मेसेज येण्यास काही काळ लागू शकतो, परंतु रक्कम आता दिली जाणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा आपण लगेच बघणार आहोत. यामध्ये बहुतांश आपल्या आता बँक शाखेत जाऊन पासबुक अपडेट करून रक्कम शिल्लक तपासून घ्या, कारण अनेक शेतकऱ्यांना मेसेज येत आहेत की पैसे मिळाले असल्याचे निदर्शनात सुद्धा आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही व तुम्हाला शासनाचा निर्णय असेल किंवा कोणताही निर्णय असेल सर्वात पहिले आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळत राहील. शेतकरी मित्रांनो, अधिक माहितीसाठी लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद.